झेडपी मध्ये त्यांची आरोग्यसेवक म्हणून निवड झालेली आहे, जलसंपदा मध्ये पण निवड झालेली आहे ना. आणि तर तेवढा वेळ देणं महत्वाचं होतं. आपण मला वाटते 12 वाजता चालू केलं होतं, आपण डायरेक्ट 6 पर्यंत शब्दसंग्रह 12 ते 6. मयूर तर अक्षरशः तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. वर्ग भरला होता, तो बाहेर बसला होता, एकदम बाहेर. ते आपल्या युट्यूबवर तुम्ही पाहू शकता, आहे की नाही बरोबर. आणि म्हणजे असं म्हणत आहे की पोरं होते तर ते आपले पोरं बी तुम्ही बी म्हणा कॉपरेट करता. खुर्च्या काढल्या होत्या होते का, पण खुर्च्याच काढल्या होत्या, पूर्ण खालीच बसवलं होतं. तर तुमचं पण मी तसं घेतो. माझं म्हणणं काय राहते, एक वेळा पूर्ण थेरी झाली मग तुम्ही त्याला पहिले घरी वाचा. मी डायरेक्ट डोक्यात नाही टाकू, सेव नाही करू शकत डोक्यात जाऊन, डायरेक्ट 1400 ग्राम जवळ नाही पोचू शकत. पण मी तुमच्यासमोर मांडून राहिलो तर तुमचं काम आहे ते. जसं मयूरची चांगली सवय होती बा, जे शिकवलं मी त्याच्यावरून घरी जाऊन मी 3 वाक्य दिले, तो 4था तयार करायचा प्रयत्न करायचा. त्यांना काय होते, तुम्ही त्या कंटिन्यू सोडत नाही. जसं आपण काळ शिकवतो, काळ तो टेबल, चालू काळ, वर्तमान, म्हणजे एक नास्तूचं उदाहरण आहे तो बा, घरी तुम्ही खातो पितोचं उदाहरण करा, असं त्यांना तो प्रॅक्टिकली राहते सब्जेक्ट. आणि नंतर आपण आज शिकवलेली गोष्ट 8 दिवसानं उकला तर मग तिथपर्यंत जी मी एक्स्ट्रा माहिती दिलेली असते किंवा क्वेश्चन गिच्चन ती मिस होऊन जाते ना. तुम्ही काल काय झालं शनिवारचं वाचून आले तास राहते, आणि चांगलं रविवारी सर्वांसाठी उचला लागते. बाकी आता मी तर बोलतोच आहे रोजच, ऐकण्यावरून. तर त्यांचं आपण आधी स्वागत करू, ठीक आहे. ते 2 मिनिटं मॅडम. बस इथूनच घेतो सर. मग हे बॉम्ब किती सिरियस झाले ते एकदम खतम सांग. हे कमवलं आहे ते. बस. तर कसं आहे, सरळ सेवामध्ये आपल्याला भीती राहते, लागणं मुश्किल आहे, हे आहे ते आहे, IBPS आहे, अमका आहे ढमका आहे. तर तुम्ही ती लेवल गाठा, नक्की तुमचं बी एक दिवस येणारच आहे. आणि नक्कीच आता हा जो दिवस आला आहे हे डायरेक्ट आला असेल का, त्याच्यासाठी खूप झटा लागलं असेल नक्कीच, आहे बरोबर. किती सामोरे जावं लागते, 1760 रंगाचे प्रश्न येतात, प्रश्न पडतात. आणि त्यांच्या वेळेस बॅचमध्ये जे आपलं जसं आहे, ठीक आहे, जसं आहे तसं आहे, हा ठीक आहे ठीक आहे. येते इकडून आता तेच हातानं होते ना, तुम्ही लागा म्हणतो फक्त उत्सवी मी का. तर मी काय म्हणतो, आपलाच वर्ग आहे, आपलाच परिवार आहे, आधी अर्धा वाटतो, पण मग उरल्यावर आणखी वाटून देऊ. पण हा थांबा पहिले मेन राहणे. खुश राहा, आनंदी राहा. आणि आपले मित्रमंडळी नाही विसरायचं काय, खास करून आई वडील परिवार त्यांना प्रेरित करायचं नक्कीच, ऐकलं बरोबर. म्हणजे असं आपली पिशा राहिली पाहिजे, चव्हाण मास्तरचा विद्यार्थी असा नाही आज विषय गंभीर आहे बरोबर. हा काढते काढाच लागते. गोरागिरा मी काय म्हणतो, काढला ना, ठीक आहे बस, ठीक आहे, काय हरकत नाही. आपलं पहिल्यापासून अशी सवय आहे हसवण्याची, मनाला जास्त लोळणी घ्यायचं. जे चांगलं वाटते वर्गाच्या आजचं इथं चांगलं न्यायचं डोक्यात भरून, बाकीचं इथं सोडून द्यायचं. 3-4 दरवाजे 2 आहे, खिडके बी आहे. मी किती कॉमेडी करेन, यांची वेळेस कॉमेडी केली, काही बी केली, ते कसा तो वेळ निघते, आपला तणाव राहते तुम्हाला दिवसभरचा, ग्राउंड हे ते असं वाटतं. लोखंडे ते अमरावतीचाच प्रॉपर आहे. माझी जलसंपदा सहाय्यक भंडारपालमध्ये निवड झाली ठाण्याला, कोकणमधून. वनरक्षकमध्ये झाली नागपूर, गोंदिया.
आरोग्य सेवकमध्ये झाली वर्धा जिल्हा, ती ओपनमधून फर्स्ट. आणि आता एक्साईज कॉन्स्टेबल म्हणजे दारूबंदी पोलीस, त्याची सुद्धा वेटिंग खुललेली आहे. ती फिजिकलच्या वेळेस प्रॉब्लेम झाला म्हणून याच्यात फ्रेशमध्ये नाही झालं, ते वेटिंग खुलली आहे. ठीक आहे. मी लहानपणी शाळेच्या म्हणजे अभ्यासामध्ये ठीकठाक होतो, तेव्हा घरच्यांच्या अपेक्षा होत्या मी काहीतरी चांगलं करणार, बा डॉक्टर बनन, इंजिनियर बनन, मला वाटत होतं चांगलं करण. पण जसं जसं वय वाढत गेलं, सिरियसनेस नव्हता. म्हणजे करायचं आहे भरपूर बा काही आयुष्यामध्ये, पण सिरियसनेस नव्हता. आणि कसं करायचं, काय करायचं याचा शोध घेण्याचा मी सुद्धा प्रयत्न केला. सांगणारे होते काही, पण मी त्यांना कसं आता तारुण्य होता फार दुर्लक्ष केलं. आपण सुपिरियर आहे, करू व्यवस्थित. 25शी ओलांडली की जबाबदाऱ्या वाढतात आपल्यावर, आणि इकडे तिकडे लोक विचारतात काय करते काय नाही. कारण त्या वेळेपर्यंत जे इंजिनियर बनले असतात ते कुठेतरी जॉबवर असतात, डॉक्टर आपल्या कामात असतात, बाकी इतर सोबतच्या आपल्या मुलं, जसं मी होतो मणिबाई गुजरातीमध्ये होतो, ठीकठाक शाळा चांगली आहे, तर सोबतचे मुलं चांगले झालेले आहे, चांगले जॉबवर लागले होते. मी काहीच नव्हतो करत. 25 झालं, 26 झालं, मग MPSCचा अभ्यास चालू केला. आता MPSCचा अभ्यास तर पुस्तकं आणले 2019ला, पण काय करायचं कसं करायचं काही माहीत नव्हता. आणि थोडासा घमंडी होता, स्वतःच्या बळावर करू, क्लास बीस निलव काही नाही. पुस्तकं आणले, पॉलिटिक्सचं चालू केला, काही समजत नव्हता. पुस्तक पण मोरावाणींबेचं आणलं चांगलं लोकांना विचारून, पुस्तक चालू केला. वर्णमाला, संधी वगैरे, नामापर्यंत गाडी अटकून जात होती, त्याच्या पुढे गेलंच नाही कधी. 4-5 वेळा मी प्रयत्न केला मराठी ग्रामर करायचा. MPSC करता करता मग आता 25शी ओलांडली. मी तुम्हाला सांगितलं, जर बेरोजगार असाल घरी सुद्धा आपल्या भाव देत नाही, आपल्या याला किंमत नसते. असंच माझ्यासोबत होत होतं. ट्युशन वगैरे घेतली मग मी 8वी 9वी 10वी सायन्सची, कारण नीटचा वगैरे अभ्यास केला होता. सायन्स बरं होतं, पण नीट काही नव्हतं. मला माझा MPSCचा अभ्यास सोडून तो अभ्यास करावा लागला. माझा 1 वर्ष त्याच्यामध्ये वाया गेला. पण त्याच्यातून बरंच शिकलो मी. म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो होता तो आता गांभीर्यपूर्ण झाला, की बा इतकं सोपं नाही आहे आपण जसं म्हणतो. जसं मी म्हणलं, मी सुरुवातीला मी ट्युशन घेतो बा आणि चांगलं ट्युशनचं ब्रँड बनवतो, असं करतो. नाही, सोपं नाही आहे, काही सोपं नाही आहे. मग MPSCचा अभ्यास 30 एप्रिलची 2023ची MPSC दिली. अभ्यास पूर्ण झाला नव्हता, ती फसकली. म्हणलं आता आपण MPSCच्या नादात फार राहू शकत नाही, आपल्याकडे एक जॉब असणं आवश्यक आहे. त्यावेळेला 2023मध्येच ॲड निघत होत्या, म्हणजे बा येणार भरत्या, खूप सारी महाभरती येणार आहे, 72,000 वगैरे. कोणकोणते डिपार्टमेंटही माहीत नव्हते, कारण पहिलीच वेळ होती. तलाठी, जलसंपदा, काय तलाठी मला लक्षात 2च माहीत होते. म्हटलं आपल्या तलाठी बनायचं आहे, तर सिलेबस वगैरे काढला त्याचा कसा काय. म्हटलं आता हे घेणार कोण आहे, ECS IBPS. ECS IBPSचं GK, SSCचा वगैरे MTS मी दिले होते. SSC आणि TCS IBPS हे काही विचारतात GK मध्ये. मग मी स्वतःची स्ट्रॅटेजी बनवली, साधारण स्ट्रॅटेजी, मराठी, इंग्लिश आणि गणित, बुद्धिमत्ता, आणि एक GK असते. 4 पिल्लर आहे, ठीक आहे. त्याच्यातलं GK तर कुणाला येणार नाही, कुणाला आला तरी आपल्याला येणार नाही, कारण आपला अभ्यास नाही आहे. आपण MPSC केलं होतं, पण त्याचाही अभ्यास इतका खोलामध्ये केला नाही आहे. मी आताही सांगतो, माझा काही अभ्यास झाला नाही आहे. म्हटलं आपलं मराठी चांगलं करायचं आहे. मी सरांची ट्युशन लावली होती त्यावेळेला. सर, आता मी तुम्हाला सांगतो, मोरा वाणिंबेचं मी आधीच पुस्तक 4-5 वेळा स्वतःच्या बळावर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, पण ते नाम सर्वनामपर्यंत येऊन गाडी अटकून जात होती माझी. इथे आलो, म्हणलं बॅचमध्ये बसून पाहतो. 2-3 जणांनी रिकमेंड केलं सरांचं नाव. पहिल्याच दिवशी मी जे वाचलं होतं त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी मला मिळालं पहिल्याच दिवशी. म्हणजे बा मी हे वाचलं, शब्दसंधी वगैरे, वर्णमाला, या दृष्टीने मी वाचलं. सरांनी त्याच्यातले काही डिटेल्स सांगितले. मी म्हणलं मी वाचता मला या गोष्टीचं आकलन झालं नाही आहे, जे सरांनी मला शिकवलं. पहिल्याच दिवशी मला आउटपुट भेटला. मी म्हणलं सरांची बॅच आपण कंटिन्यू करू. तेव्हाच मी पूर्ण फी देऊन दिली, एका कट्टे सरांची बॅच कंटिन्यू केली. पण तेवढं नाही आहे. शाळेमध्ये आपले शिक्षक सांगत होते की तुम्ही घरी गेल्यावर ज्या शिकवलं ते वाचा, ज्या शिकवलं ते वाचा. टॉपर पोरच फक्त ते करत होते, ठीक आहे, फक्त टॉपर पोरं करत होते. सरांची बॅच जेव्हा झाली तेव्हा मी त्या गोष्टी लिहून घेतल्या होत्या आणि मनामध्ये ठेवल्या होत्या की बा आपल्याला हा पूर्ण अभ्यास पूर्ण रिवाईज करायचा आहे. नंतर जून महिन्यामध्ये वगैरे मी लायब्ररी चेंज केली, दुसरीकडे लावली आणि पूर्ण मराठी चालू केला. तेव्हा मी म्हटलं आपल्याला मराठी एकदाच असं करायचं आहे की डबल तेच ते करायचं काम नाही पडलं पाहिजे. व्यवस्थित मी बाळासाहेब शिंदे नवीन पुस्तक घेतलं, मोरा वाणिंबेचं माझ्याकडे होतं. सरांच्या नोट्स होत्या. सरांच्या नोट्सपेक्षा ते जे शिकवलं त्याची आयडिया होती दिमागामध्ये, ते वाचता आठवत होतं. सरांची ॲक्टिंग वगैरे सर्व व्यवस्थित. आणि
शब्द आपला शब्दसंग्रह म्हणजे व्होकॅब्युलरीचा जो पार्ट आहे, कारण मला माहित होतं TCS व्होकॅब्युलरीज विचारते, TCS IBPS तरी ग्रामर विचारते, अधिकारी पदासाठी इंग्लिशचं ग्रामर सांग, पण TCS व्होकॅब्युलरीज विचारते, इंग्लिश असो का मराठी असो. ते आधीपासून माहीत होतं. मी म्हटलं आपल्याला शब्दसंग्रह करायचा आहे. तेवढ्यातच सर कार्यशाळा घेत होते, म्हणजे आमची बॅच झाल्यानंतर सर नंतर कार्यशाळा घेत होते ही व्होकॅब्युलरीची, शब्दसंग्रहाची. तर मी त्या कार्यशाळेसाठी तेव्हा मी शब्दसंग्रहाचा नुकताच अभ्यास चालू केला. मी म्हटलं जेवढं आपल्याला भेटू शकते या कार्यशाळेतून, फार जास्त कार्यशाळा सरांनी घेतल्या नाही, पण जेवढेही घेतल्या त्याच्यामध्ये जे फायदा झाला खूप. तर त्याच्यानुसार मी म्हटलं आपण शब्द पाठ केले आपण विसरून जाऊ, काही फायदा होणार नाही, तर असं काय करू जे शब्द लक्षात राहिले पाहिजे. तर मी सर्व समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द याची बार रिव्हिजन केली, आणि रिव्हिजन करण्यापेक्षा ते शब्द जे आपली डेली लाईफ आहे, आपला मित्र परिवार आहे, ज्या घडामोडी आपल्या रोज होतात डेली लाईफमध्ये, त्यांचा वापर मी वाक्यात केला. एका वाक्यात, एकापेक्षा जास्त वाक्यात. म्हणजे काय झालं, त्या प्रत्येक शब्दावर, शब्दसमूहाबद्दल एक शब्दावर, वाक्प्रचारावर, म्हणीवर विचार प्रक्रिया केली आहे दिमागामध्ये, आणि त्याचं फळ मला भेटलं प्रत्येक परीक्षेमध्ये. आता तुम्ही मला एखादा शब्द विचारला, त्याचा अर्थ विचारला येणार नाही. परीक्षेमध्ये जेव्हा 4 ऑप्शन असतात, मी तुक्का मारतो आणि तुक्का माझा बरोबर निघते, कारण ते विचार प्रक्रिया मी केली आहे, सबकॉन्शियस माइंडमध्ये माझ्या ते फिट आहे. पण त्याच्यासाठी वेळ द्यावा लागते. मी खूप वेळ दिला, आणि छोटं मोठं बलिदान करावं लागते. म्हणजे कसं, आता जे ज्यांचं वय झालं असेल ते करत असेल कदाचित ते बलिदान, ते म्हणजे असं मित्र वगैरे, आपला मित्र आपले असतात लहानपणापासूनचे असतात, ठीक आहे. पण यावेळेला आपल्याला अशा मित्रांसोबत अशी संगत बनवायची आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आउटपुट भेटणार आहे, जे आपल्या एक्झाम काढण्यासाठी आपल्यासारखेच त्यांची प्रेरणा लेवल, मोटिवेशन लेवल असेल, त्यांच्यासोबत आपल्याला राहावं लागेल लायब्ररीमध्ये वगैरे. मी तशाच मुलांसोबत राहत होतो. आपला मित्रपरिवार दूर केला, नातेवाईक थोडेसे दूर केले, बाहेरचं खाणं वगैरे दूर केलं, म्हणजे बऱ्याच कंट्रोल केलं स्वतःला. स्वतःच्या इच्छा वगैरे ज्या असतात, लहान इच्छा, लहानसहान इच्छा, आज नोकरीवर लागलो, पैसे, आज सर्व काही करतो मी, ठीक आहे. पण तेव्हा मी खूप हे केलं. हे छोटे छोटे बलिदान असतात, ज्या बलिदानाचं आपल्याला आउटपुट मिळते, तर तसं करावं लागते. तर मी युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये सर्व ते शब्द वगैरे, व्होकॅब्युलरी त्यांचा वाक्यात उपयोग केला. त्याच्यामुळे ते मला लक्षात राहिलं. इंग्लिशचं सुद्धा तसंच केलं मी. इंग्लिशचं कसं करू, काय करू, इंग्लिशची व्होकॅब्युलरी असते खूप सारी. सुरुवातीला बऱ्याच वेळा मला वाटतं सोडून द्या, हे होणार की नाही, सोडून द्या, होणार की नाही, पण तसं नाही केलं मी कंटिन्यू केलं ते. आणि बऱ्यापैकी फार कमी वेळामध्ये तुम्ही जर रट्टा कंटिन्यू मारला, त्याचा वाक्यात उपयोग केला, ते शब्द लक्षात राहतात आपल्या. आणि 2-3 महिन्यामध्ये असा एवढा संच तुमच्या दिमागामध्ये, तुमच्या मेमरीमध्ये जमा होऊन जाते की परीक्षा काढण्यासाठी बरेच प्रश्न तुमचे जेव्हा बरोबर येऊ लागतात, त्याच्यामुळे व्होकॅब्युलरीमुळे ॲटलिस्ट, तर तुमचा कॉन्फिडन्स स्वतःच वाढत जाते, आणि तुम्ही पुन्हा अजून चांगल्या जोमाने ते करायला लागता. व्होकॅब्युलरीचा पार्ट मी सांगू राहिलो. ग्रामर तर सर चांगलं शिकवतात, तर आपल्याला स्वतःही मेहनत करावं लागते, ठीक आहे. सुदैवानं सर फार चांगलं ते डिटेलमध्ये सांगू शकतात, परीक्षेच्या ओरिएंटेड ते शिकवतात, तर त्याचा आपल्याला फायदा घेता आला पाहिजे. तर आणि जे पोलीस भरतीवाले असन, मी फॉरेस्टचं म्हणजे हाईट वगैरे चांगली आहे, तर लोकांना असं वाटतं बरं धावते, पण माझा धावणं नव्हता. मी फॉरेस्टमध्ये 112 मार्क मिळाले. मी म्हटलं मार्क चांगले आहे, तर धावणं चालू केल्यावर माहीत पडलं इतकी सोपं नाही आहे धावणं. खूप त्रास झाला. आता त्रास झाल्यावर मुलं काय करतात, त्रास झाला सोडून देतात. फार ऐदी असतात मुलं, अशी पाहिली आम्ही. पोलीस भरतीची पंचवार्षिक योजना, 10 वार्षिक योजना राबवू लागले ग्राउंडवर, पण मी तसं केलं नाही. मी त्रास झाला तरी ग्राउंडवर जात होतो. एखाद्या वेळेस ठीक आहे, आज धावू नाही शकत, आज चालतो मी ग्राउंडवर. मी ग्राउंडवरही काही मुलांसोबत जास्त राहिलो नाही. मी स्वतःसोबत संवाद साधला की आता मी कोणत्या लेवलवर आहे, माझा ग्राउंड बनायसाठी मी काय केलं पाहिजे, आता मी अभ्यासाच्या दृष्टीनं कोणत्या लेवलवर आहे, माझा अभ्यास बनायसाठी मी काय केलं पाहिजे. मी स्वतःसोबत संवाद साधला. आपण बाहेर तर सर्वांसोबत बोलतो, पण तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की आपण कोणत्या लेवलवर आहे आणि आपण काय केलं पाहिजे, जेणेकरून आपलं अभ्यास म्हणा किंवा ग्राउंड म्हणा याची प्रगती होईल धीरे धीरे. तर मी ग्राउंडवरही फार जास्त मुलांसोबत राहत नव्हतो. ज्या मुलांचं ग्राउंड झालं होतं त्यांचं फार चांगलं होतं, त्यांच्यासोबत जाऊन मी स्वतः डिमोटिवेट होऊन जाईल, म्हणून मी माझंच एकटं करणं चालू केलं. धीरे धीरे लोकांचं बघून, ज्यांचे ग्राउंड झाले त्यांचं अनुकरण करून वगैरे यूट्यूबवर एक्सरसाइज बघितल्या, सप्लिमेंट वगैरे काही आणले, डाएट कोणतं घ्यायचं, बऱ्याच गोष्टी सर्च केल्या. फार थकवा वगैरे दुखणं येत होतं, पण त्याच्यावर मात केली. म्हणजे म्हणायचा अर्थ असा की कंटिन्यू राहिलो मी, सोडलं नाही मधामध्ये. मी रविवारी सुद्धा जात होतो ग्राउंडवर, चालत होतो, लॉंग वॉक करत होतो 1 तासाची. शरीर गरम झालं, रक्तप्रवाह ते आपल्या शिन पेन वगैरे तिथून रक्तप्रवाह जेव्हा होते तेव्हा ते हील होण्यासाठी मदत होते, ते लवकर हील होऊन जाते, म्हणजे घरी बसल्यापेक्षा. तर तसं मला ते माहीत होतं, स्वतःच्या शरीराला ओळखलं मी
तसं चालू केलं तर त्याचा आउटपुट निघालं आणि एक तुमचा अप टू द मार्क अभ्यास बनला की तुमच्या मग पोस्ट निघत राहतात धीरे धीरे. आता 900 रुपये फी, बरेच जण याच्यामध्ये असे त्यांची आर्थिक परिस्थिती असते की ते पैसे नाही भरू शकत. मी नॉर्मल घरचा होतो, मी ट्युशन वगैरे घेतलं, त्याचे पैसे संपले होते. माझ्या घरी मी तुम्हाला सांगितलं कशी परिस्थिती होती, म्हणजे 25च्या नंतरचा दृष्टिकोन. माझी ताई सुदैवानं मदत करणारी होती, तिने मला पैसे दिले. तरी मी स्वतःवर म्हटलं मी किती फॉर्म भरू आणि किती माझे लागू शकतात. फार जास्त फॉर्मही मी भरले नाही, पण जेवढे भरले त्याच्यापैकी बऱ्यापैकी आले. कारण मी सुद्धा तोच विचार करत होतो. कॉन्फिडन्स मलाही नव्हता सुरुवातीला, होणार की नाही होणार, होणार की नाही होणार. फक्त एक होतं की आपल्याला करायचं आहे. तर तसंच तुम्ही सुद्धा सातत्य ठेवा, स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा आणि स्वतःशी संवाद साधा की आपण कोणत्या लेवलवर आहे आणि आपल्याला अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला अभ्यासापासून अडवून राहिला. तो मोबाईलही असू शकते, सर्वात मेन म्हणजे मोबाईल आहे. मी युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत याच्यासाठी जात होतो की तिथं नेटवर्क नाही आहे म्हणून प्रत्येक गोष्ट पाहायसाठी बाहेर यावं लागते. तर म्हणून मी ते बाहेर येऊन जीवावर येते, मग जाऊ दे नंतर पाहून घेऊ, पण नंतर काहीतरी सर्च करू. अचानक अभ्यास करता करता काही आपल्यातून दिमागात येते, काम करतो, गाणं घेणं सर्च करतो, हे सर्च करतो, ते सर्च करतो. हळूहळू ते जे प्रवृत्ती होती माझी लगेच मोबाईलवर स्विच होण्याची ते कमी झाली आणि अभ्यासामध्ये माझा माइंड डायव्हर्ट झाला. मी असा त्याच्यावर उपाय शोधला. तुम्ही काहीतरी उपाय शोधा ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या अभ्यासापासून, तुमच्या प्रगतीपासून मागे खेचू राहिला, त्यांचं तुम्ही म्हणजे त्या नष्ट करा किंवा त्या कारणांपासून तुम्ही स्वतःची सुटका करा. ते तुम्ही स्वतः प्रश्न विचारल्यावरच माहीत पडेल की का बरं आपली अभ्यास नाही होत आहे, आपलं ग्राउंड नाही होत आहे. बोलायचं एवढं आहे की मी आता आरोग्यसेवक आहे, गावामध्ये आहे. तर तुमच्यापैकी कोण कोण गावातला आहे जे प्रॉपर अमरावतीचे नाही आहे? ठीक आहे. तर आता मी बघतो गावामध्ये मुलं खूप मेहनत करतात, पण गावामध्ये ती परिस्थिती नसते. जसं इथं लायब्ररी आहे, इथं लायब्ररीतले मुलं आहे, आमच्यासारखे मुलं लागू राहिले जे येतात. सरांच्या बॅचमध्ये अनेक जण पोलीस भरतीत लागले. मी होतो तिथं बसलेलो, मी असं बघत होतो आणि मी इमॅजिन करत होतो एक दिवस येईन मी पण इथं येईन आणि असं भाषण देईन लंबा असं मी इमॅजिन करत होतो आणि त्या दृष्टीने प्रयत्न करतो. पण गावामध्ये ती परिस्थिती नसते, तेवढं प्रेरणादायी वातावरण नसते. जर तुमचे आईवडील तुम्हाला गावातून इथं पाठवत असाल, खर्च करत असाल, तुम्ही फार भाग्यवान आहात, नशीबवान आहात. सर तर नेहमी सांगतात, पण मी तिथं राहून जे बघू राहिलो ते मला समजू राहिलं, ते मी तुम्हाला सांगू राहिलो. कारण तुम्ही खूप खूप नशीबवान आहात. ते ओळखा तुम्ही, तुमचे आईवडील तुम्हाला काय करताय. ठीक आहे. कारण बरेच मुलं आहे शेतीच्या कामाला झुंपून देतात. 1-2 वर्ष नाही झालं पोलीस भरती केली, हे बाबू रेशरवर आहे, मशीनवर आहे, सोयाबीन सोंगायले इकडे तिकडे. पण त्याही परिस्थिती तुमचे आईवडील तुम्हाला इथं पाठवून राहिले, खर्च करून राहिले, तुम्ही नशिबान आहात. फक्त तेच नाही, सिटीतले मुलं सुद्धा 25च्या वर तर आपण लागायलाच पाहिजे 25च्या वयामध्ये. त्याच्यानंतर माझ्या घरी असं नव्हतं की मला सपोर्ट नव्हता, फक्त जे आई वडिलांच्या अपेक्षा होत्या त्या तोपर्यंत पूर्ण झाल्या नाही म्हणून ते जे बोलत होते आणि ते बोलण्याचा मी राग मानला नाही. मी म्हटलं हे माझीच चुकी आहे, माझीच कमतरता आहे, मला काहीतरी करावं लागेल. म्हणून मला ते टेन्शन होतं की आपल्याला काहीतरी लागायचं आहे. कारण लागल्यावर सर्वांचा दृष्टिकोन बदलतो, लागायच्या आधी आणि लागल्याच्या नंतर आपल्याकडे बघण्याचा. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की नकारात्मक प्रवृत्ती असतात आपल्या आजूबाजूला, काही फुटते असतात. मी सरळ शब्द उचललं, फुटते असतात ते. मी आता ह्या ज्या बाकीच्या पोस्ट लागल्या याच्यातली सर्वात कठीण होती माझ्यासाठी वनरक्षक. भंडारपाल निघाली व्यवस्थित, त्याचं काही मला वाटलं नाही, ते अशीच निघाली अभ्यासाच्या बळावर. पण वनरक्षकसाठी मी जे ग्राउंड केलं ते फक्त मी 4.5 महिन्यामध्ये, मी जेव्हा पहिल्यांदा ग्राउंडवर गेलो, ज्या पहिल्या दिवशी 3.5 राऊंड फक्त मी मारू शकलो, एकदम घामाघूम झालो. मी 4.5 महिन्यामध्ये ते 5 किलोमीटर 21 मिनिटामध्ये मारलं. तर त्यावेळेस खूप जण म्हणत होते नाही हो तेवढा कमी नाही हो, तेवढे वर्षाचे पोरं प्रॅक्टिस करू राहिले, तू हे करू राहिला, 5 किलोमीटर बनन पण मागचे 2 मिनिटं कसे कमी करशील, मग काम कर, प्री वर्कआउट. आणि नकारात्मक होते, नाही होत म्हणते, तिथं गेल्यावर आपली फजिती होते म्हणते. मी फक्त स्वतःवर विश्वास ठेवला. ठीक आहे. स्वतःवर विश्वास असा ठेवला की मी लागणच असा नाही केला, म्हणजे होता 50%, पण मी असा प्रयत्न करतो मी लागलो पाहिजे. पण 50% असा होता की प्रयत्न पूर्ण करायचा आहे. त्या दिवशी मला असं नाही वाटलं पाहिजे अरे यार थोडी मेहनत केली असती यार तर आज जमलं असतं, असं नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे. ते वनरक्षकच माझ्यासाठी फार जास्त हे ठरलं, म्हणजे खरंतर प्रवास ठरला ग्राउंडचा. ते नकारात्मक प्रवृत्ती असतात आपल्या आजूबाजूला. तलाठीसाठी अबे काही फायदा नाही, आपण लोक गरीब आहे, 25-25 लाख देऊन विकल्या गेल्या सीटा, काही होत नाही भाव, काही अभ्यास करून फायदा नाही आहे, असे खूप जण सांगणारे होते. पण ते पोरं स्वतःही काही करत नाही, ते पोरं इकडच्या गोष्टी तिकडे करतात, तिकडच्या इकडे करतात. आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि स्वतःसोबत संवाद साधायचा की मला करायचं आहे बा. कोणत्या गोष्टी अशा येतात ज्या
ज्या माझी प्रगती अडवून राहिल्या, ठीक आहे, तेच होतं सांगायचं बस. ठीक आहे, मग काय विचारायचं सांगून तुला आधी सांगून दिलं काय विचारायचं. एक विषय बऱ्यापैकी कम्प्लीट करायचा असं होतं माझा. जसं मराठी घेतलं मी 2-3 महिने मराठीच केला, ठीक आहे. सरांनी शिकवलं होतं, मी अजून ते शब्द वगैरे व्यवस्थित प्रत्येक शब्दावर त्याच्यावर मी सांगितलं वाक्यात त्याचा प्रयोग केला, मी विचार प्रक्रिया केली त्याच्यामध्ये वेळ लागते. इंग्लिशचाही मी तसंच केला. शब्द मी डिक्शनरी डाउनलोड केलं मी मोबाईलवर. त्या डिक्शनरीमध्ये त्या शब्दाचा ॲक्च्युली अर्थ काय आहे, एका शब्दाचे 2-3 अर्थ असतात वेगवेगळ्या परिस्थितीनुसार, त्याच्यातला तो कोणता अर्थ आहे. कारण एका डिक्शनरीमध्ये त्या शब्दाचा या पानावर अर्थ वेगळा दिला राहते, त्या पानावर वेगळा दिला राहते. त्याच्यात आपण खूप कन्फ्यूज होतो. मी त्याच्यावरती लिहून ठेवायचं आणि अक्षरशः मी त्या पुस्तकांमध्ये जे व्होकॅब्युलरीचे पुस्तक होते इंग्लिशचे, मराठीत आता तुम्हाला माहिती आहे कसं करायचं. इंग्लिशचा खूप जणांचा प्रॉब्लेम राहते, माझाही होता. मी तिथं पुस्तकावर तो शब्द वाक्यामध्ये लिहिला, त्या डिक्शनरीमध्ये होता शब्द वाक्यामध्ये केलेला. काही वेळा असं व्हायचं की त्या शब्दाचा मी वाक्यात प्रयोग कसा काय करू, मी ते गुगलवर सर्च करायचो. तो शब्द गुगलवर वेगवेगळ्या ठिकाणी, पण जे वाक्य सोपं वाटायचं त्या शब्दाचा त्या वाक्यामध्ये प्रयोग झाला, जे वाक्य सोपं वाटायचं मी त्या पुस्तकात तिथं लिहून ठेवायचो. ते लिहायला जागा नसली, मी मधात ते पेज घालायचो, त्या पेजवर तो शब्द त्या शब्दाचं वाक्य असं लिहून ठेवायचो. हा ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलाय, हा नाऊन म्हणून वापरलाय शब्दामध्ये, आणि त्याचं वाक्यात उपयोग केल्यामुळे आपल्याला समजून जाते तो शब्द. कारण आपण विचार प्रक्रिया केली राहते. परीक्षेत जेव्हा तो पेपरमध्ये क्वेश्चनमध्ये येते शब्द समजून जाते. ग्रामर माझंही चांगलं नाही इंग्लिशचं, फक्त रट्टाही असा व्यवस्थित मारला, एकदम रट्टाही नाही मारला. मी सगळे शब्द समजून वगैरे व्यवस्थित, आणि वेळ दिला, मी इमानदारीनं वेळ दिला. अभ्यास माझा खूप चांगला आहे असं काही नाही. मला फक्त मी ते सरांनी मला प्लॅन करा, मी प्लॅन केला अभ्यास. आणि सुदैवानं काही मुलं असे भेटले जे माझ्यासारखेच होते, अभ्यासासाठी तेवढे तत्पर होते, आणि ते काही थोडे जुगाडू होते की कोणत्या पद्धतीने अभ्यास केल्यावर आपला अभ्यास लवकर होईल. त्यांनी काही सोर्स सांगितले अभ्यासाचे, इंग्लिशचे कोणते पुस्तकं वाचायचे, मराठी कसं करायचं, टेलिग्रामवरून ते आणत होते ते PDF, त्या PDF आम्ही वाचायचो. असा एक छोटासा ग्रुप बनला होता 2-3 जणांचा. त्याच्यातून फार असं म्हणजे प्रोडक्टिव्ह उत्पादकता आमची वाढली अभ्यासाची. तर तसं करा तुम्ही, जे करू राहिले ते व्यवस्थित करा. त्याच्यामध्ये कसं आहे, प्रयत्न सगळे करतात, लागणारे न लागणारे, ठीक आहे. नशिबाचे थोडासा भाग असते असं मी म्हणत नाही. लागणारे काय करतात, त्या गोष्टी व्यवस्थित योजनापूर्वक करतात, आणि न लागणारे ते योजनापूर्वक करत. बाकी मी परीक्षा होता ज्याच्या वेळेस मी व्यवस्थित अभ्यास केला नाही सुरुवातीचा, पण त्याचा आउटपुट भेटला नाही. फॉरेस्ट गार्डसाठी मी योजनापूर्वक प्रयत्न केले, ग्राउंड योजनापूर्वक केलं व्यवस्थित, स्वतःला ओळखून स्वतः कोणत्या स्टेजवर आहे तर त्याचा आउटपुट भेटला मला. तुम्ही तसंच करा, अभ्यास असो व ग्राउंड असो, स्वतःला ओळखा आणि योजना करा की आपलं पर्सनल वाढायसाठी ग्राउंड म्हणा, अभ्यास म्हणा, ते कसं वाढणार त्याच्यासाठी सुद्धा योजना करा. ती योजना फ्लेक्झिबल ठेवा. एकच नाही बा, एकच माझा शेड्यूल, आज मी असा अभ्यास करू, मी महिनाभरानंतर तसाच अभ्यास, तसा नाही. आपला कसा अभ्यास झाला पाहिजे त्या 6 महिन्यापर्यंत, तसं काहीतरी तुम्ही जुगाड करा. मी प्लॅन बनवायचो, पण प्लॅन माझा एकही सक्सेस झाला मी आज या गोष्टीचा अभ्यास करा. बोर व्हायचा, मी चेंज करून टाकायचो विषय. खूपच बोर व्हायचा, मग मी काम करायचो, मी युनिव्हर्सिटीच्या परिसरात फिरायचो, कानामध्ये इयरफोन टाकायचं, गाणं नाही, फक्त इयरफोन टाकायचा, आवाज नाही आला पाहिजे. थोडंसं मेडिटेशन श्वास वगैरे घ्यायचो, युनिव्हर्सिटीच्या परिसरातून चालायचो. तेव्हा चांगलं वाटलं. अभ्यास करून ते शब्द आठवून डोकं भरून जाते, ठीक आहे. थोडंसं रिलॅक्स करायचो, कधी चहा पिऊन यायचो, बसायचो. कारण मग ते कमी वेळात एखादी पोस्ट काढायची होती. एवढा पोस्ट लागून मलाही माहीत होतं, एखादी काढायची होती, एकदम ते तत्परता होती, म्हणून मी सांगितलं. तेच बलिदानाचा अर्थ तोच होता माझ्या, की असं नाही की तुम्ही मित्रांपासून कट ऑफ व्हा, एकदम सगळ्या गोष्टीपासून थोडे काही महिने फक्त कट ऑफ व्हा आणि प्रयत्न करा 100%, ठीक आहे. जय हिंद. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे आश्वासन असं देते की जास्ती बोर करणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे की जसं मयूरनी सांगितलं
त्याने त्याच्या शेड्यूलविषयी सांगितलं. माझा शेड्यूल त्याच्यापेक्षा पूर्ण अपोजिट होता. म्हणजे असं की यांनी सांगितलं की यांनी मित्र कमी ठेवले. त्यालाच माहिती आहे की मी दिवसभर म्हणजे असं नाही म्हणत, मी माझा एक शेड्यूल बनवला होता. म्हणजे मी स्वतःला टार्गेट दिलं होतं की माझा 6 तासाचं टार्गेट ठेवलेलं आहे. मग आज जर मी दिवसभर बाहेर फिरली तर मग रात्रभर करायचं 6 तास, म्हणजे 24 तासातून मला 6 तास अभ्यास करायचा आहे असं मी ठरवून ठेवलेलं होतं. तर मी साधी छोटी ट्रिक यूज केली होती. मोबाईलमध्ये टायमर लावायचा आणि मला सवय होती हे असं दिवसभर असं मोबाईल पाहायचं, काम काहीच नव्हतं याचं, फक्त पाहायची सवय होती. तर मग असा मोबाईल उचलला तर तो टायमर बंद करायचा. टायमर बंद केला की आपला मोबाईलवरती टाइमपास झाला. त्याच्यानंतर म्हणजे एक लिमिटेशन होतं स्वतःला, ते बंद केलं, परत आपला अभ्यास चालू. म्हणजे तुम्हाला तुमचा अभ्यासाचा प्रॉपर टाइम कळेल. तुम्ही जरी लायब्ररीमध्ये 4 तास 5 तास 10 तास दिवसभर बसतो आपण, सगळ्यांना माहिती आहे. आपण घरातून सकाळी 7 वाजता निघालो, त्यानंतर आपण डायरेक्ट 9:30-10 वाजता असं घरी जातो है ना. मग आपल्याला असं वाटतं की आपण दिवसभर अभ्यास करून आलो, पण ॲक्च्युली ते नसते. तुम्ही तुमचा टायमर लावा, तुम्हाला तुमचं कळून जाणार की तुम्ही कधी कधी असं होते की आपण दिवसभर लायब्ररीत बसतो पण आपला अभ्यास मात्र फक्त 2च तास झालेला असते. आता मी प्रॉपर सांगतो की मी या फील्डची नाही आहे ॲक्च्युली. म्हणजे जसं माझं महाराष्ट्र गव्हर्नमेंटला झालं, मी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेससाठी प्रिपेअर करत होती माझं ग्रॅज्युएशन झाल्यावर. मी सर तिथे इंटरव्ह्यूला 3 वेळा आऊट झाली आहे. SSB इंटरव्ह्यू तुम्ही ऐकला असेल तर. त्यानंतर मग एज बार झाली. मग म्हटलं चला आपण आता सेंट्रल पॅरामिलिटरी देऊ, कारण क्रेज होतं वर्दीचं. म्हटलं पॅरामिलिटरी देऊ. मग पॅरामिलिटरीसाठी असंच कोरोना लागला, घरूनच एक्झाम दिल्या. सुदैवानं दिल्ली पोलीस आणि मागची SSC GD एक माझी निघाली. त्यानंतर फायनल मिनिटमध्ये तिथे मी कटली, दिल्ली पोलीसलाही कटली, GDलाही कटली. म्हणजे माझा पाथ असा सक्सेसिव्ह नाही आहे की बा मी 4-5 पोस्ट काढल्या, पण एवढंही कमी नाही आहे की म्हणजे असा पॉईंटनी माझा रिझल्ट गेलेला आहे. त्यानंतर मग मी असंच घरी एक दिवस मावशीचा फोन आला. ती फोन स्पीकरवर होता. आईला बोलली की पोरीचं वय मला 25-26 झालं, लग्न करून टाक म्हणे, नाही तर पळून जाईन, असं होईन तसं होईन, असं ते इकडून तिकडून थोडंसं. पण मला वडील नाही आहे. मग माझ्यावरती माझ्या आईने खूप जास्त विश्वास ठेवला. मला अमरावतीला पाठवलं शिक्षणासाठी. मी ग्रॅज्युएशनपासून अमरावतीला आहे सर. हां. मग त्यानंतर SSC GD परत आली मी दुसरी भरती दिली. दुसऱ्या भरतीमध्ये मेडिकल झालं, सगळं झालं माझं. फायनल मेरिट आऊट झाली 0.002नी. आता याच्यापेक्षा काही मोठं दुःख नसतं आयुष्यात. आणि माझे सगळे रिझल्ट आतापर्यंतचे माझे 4 ते 5 रिझल्ट, म्हणजे मी मुंबई पोलीस मागची भरती 3 मार्काने आउट आहो, यावर्षी 6 मार्काने आउट आहो. आता त्याचाही एक वेगळा हे आहे की माझा पेपर आहे पण माझं फिजिकल नाही आहे. फिजिकल असं नाही आहे की मला लिगामेंट इंजुरी झाली होती. सरांकडे ट्युशन असताना माझी इंजुरी चालूच होती. सरांनी सांगितलं अळगावचा लेप घे, मी महिनाभर लेप घेतला, पण आता ते इंटरनल इंजुरी आहे, ती काही दुरुस्त झाली नाही. मग म्हणजे माझी ते दुसरी फील्ड की मी पहिले SSB दिला, त्यानंतर मी SSC GD दिला, सेकंड वेळा चेंज झाली माझी फील्ड. त्यानंतर थर्ड टाईम मी आली पोलीस भरतीला. पोलीस भरतीला पेपर 1ला सगळं झालं. मग आता पोलीस भरतीला जेव्हा मी इकडे आली, मग आता करायचा कसा अभ्यास, कारण मराठीत काही समजत नव्हतं. मी प्रॉपर इंग्लिशवाली आहो. त्यानंतर माझे 2 मित्र होते, लहान होते माझ्यापेक्षा. ते आता एक पुणे पोलीसला आहे आणि एक मुंबई पोलीसला आहे. त्यांनी मला सजेस्ट केलं की बा तू शंकर चव्हाण सरांकडे जा, तिथे ट्युशन लाव, तुझं म्हणजे 25% अभ्यास तुझा तिथे होऊन जाणार मराठी कंप्लीट. मग आता मयूरचा एक्सपिरियन्स होता. पहिल्या दिवशी आलो, मला समजलं, असं झालं तसं झालं. मला पहिल्या दिवशी बसवलं, इथे जबरदस्तीने आणून बसवलेलं होतं. सरांना नसेल माहिती, पण जबरदस्तीने आणून बसवलेलं की तू बस 1-2 दिवस बस. मी आली, म्हटलं दुसऱ्या दिवशी वापस गेली ट्युशनमधून. म्हटलं अरे यार हे काय चालू आहे, मला काही समजून नाही राहिलं, काही नाही. कारण माझा जेन्युइन प्रॉब्लेम होता, मला मराठी नव्हतं समजत सर. हां. आणि हे मराठी ग्रामर काय असते काय नाही हे काहीच म्हणजे काही संबंधच नव्हता याच्यासोबत. मग सरांनी मग माझे मित्र मला म्हणाले की तू फक्त 8 दिवस बस म्हणे. मग 8 दिवसात आमच्या याच्यात ट्युशनमध्ये देवसेना चालू झाली. नंतर आमच्या ट्युशनमध्ये तगडथा चालू झालं. हां. त्याच्यानंतर आमच्या याच्यात हे आलं, प्रयोजक क्रियापद आलं. मग सर माझे प्रयोजक क्रियापदामध्ये म्हणे लग्नात तुम्ही जाता म्हणे, तिथं तुम्ही उभे असता म्हणजे तुमचा मित्र याच्यामध्ये तुम्हाला नाचवते म्हणे. ते गोष्ट सर आजही लक्षात आहे. म्हणजे हां, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की मला कळत नव्हतं मराठी, पण सरांच्या ज्या ट्रिक्स होत्या, म्हणजे मला नव्हतं माहिती प्रयोजक म्हणजे काय. आता प्रयोजक म्हणजे असते की
स्त्रिया स्वतःने करणे नव्हे तर दुसऱ्याने आपल्याकडून करून घेणे. आता हे जर सरांनी मला 10 वेळा सांगितलं नसतं ना, समजलं नसतं. ते कसं मित्र हात ओढून नाचवते नाच रे बाला नाच, याच्यामुळे मला ते समजलं आणि या गोष्टीचा मला खूप जास्ती फायदा झाला, कारण मला ओरिजिनली मराठीचा प्रॉब्लेम होता. मग त्याच्यानंतर मी सरांकडे ट्युशन चालू केली. आमची पोलीस भरती आली मधात. पोलीस भरती आल्यावर मग मुलांना असं वाटलं आता भरतीच झाली, बॅच सोडून देऊ. पहिले एवढी बॅच होती, नंतर हे समोरच्या 2 लाईन आहे ना एवढीच बॅच राहिली. मग सरांनी आम्हाला चॉईस दिली की तुम्ही म्हणे दुसऱ्या बॅचमध्ये बसून तुमचं जे राहिलं आहे ते कव्हर करा. आता बाकी सगळ्यांनी बॅच सोडून दिली होती. मी सरांकडे 2 टाईम बसून बॅच कव्हर करून घेतली होती की आणि फक्त मोठं एवढाच होता की आपल्याला म्हणजे मराठी एकच वेळा करायचं आहे आणि प्रॉपर करायचं आहे. मी याच्या आधी काही बॅचेस वगैरे केलेल्या नव्हत्या, काहीच नाही. सरांकडली माझी म्हणजे महाराष्ट्र स्टेटसाठीची प्रिपरेशनसाठी पहिली बॅच होती आणि त्याच्यानंतर मग मी तेच फॉलो केलं. आज सरांनी शिकवलं ना, घरी गेलो तेवढंच वाचलं, त्याच्या व्यतिरिक्त मी काही एक्स्ट्रा वाचलं नाही. फक्त माझा एक टार्गेट होता की मी 2 तास मराठीला द्यायचे. एक म्हणजे सरांनी शिकवलेलं ते घरी करायचं, त्यानंतर 1 तास फक्त मागचे शब्द वाचायचे. तेही समजत नव्हते, काहीच नाही करायचं, मठासारखं वाचत बसायचं. आज म्हणजे मी तेव्हा 15 ते 16 रीडिंग मारल्या होत्या फक्त मागच्या शब्दार्थावरती, आणि सरांनी जे शिकवलं त्याच्यावरती रोजची रीडिंग. आणि जेव्हा सरळ सेवेचा अभ्यास केला, परीक्षा दिल्या, तेव्हा मी जेन्युअनली सांगतो, या पेपरला जेव्हा मी गेली होती तेव्हा मी फक्त एका रीडिंगवर गेली होती. एक वेळा ट्युशनचं जेव्हा झालं होतं तेव्हा, त्यानंतर एका वर्षाने मी एक्झाम दिली तेव्हा फक्त ते सरचं एक बुक वाचून गेली होती. बस तेवढ्या याच्यावर मला 25 पैकी 24 मार्क्स म्हणजे 24 क्वेश्चन मी क्रॅक केले. आणि तोही एक क्वेश्चन माझा याच्यात चुकला समानार्थी शब्दात, कारण समानार्थी शब्द बाळासाहेब शिंदेचे TCSने विचारले नव्हते. TCSचे थोडे समानार्थी शब्द वेगवेगळे असतात. आणि जसं की यांनी सांगितलं की तुमचा GS नाही आहे. आता माझं पण GK म्हणजे महाराष्ट्राचं GK म्हटलं तर आता GDला असं होतं की ते फक्त स्टेट विषयी विचारायचे, इथं डायरेक्ट तालुका विचारते. काय सांगू मग आता त्याच्यामुळे मला काही कळायचं नाही. मग मी ते चालू केलं हळूहळू GK. मग समजलं की आपलं मॅथ्स आहे, माझं MSc मॅथमॅटिक्स झालं ॲक्च्युली. मग आपलं मॅथ्स आहे, इंग्लिश स्ट्रॉंग आहे, मग मराठी सरांकडे झालं. या 3 विषयावर मी एवढी कमांड ठेवली की माझा ऑनेस्टली सांगतो सगळा रिझल्ट या 3 विषयावर निघालेला आहे. GKचे जेवढं काही मी नॉर्मली वाचलेलं आहे, मी अजूनही सांगतो मी आजही GKचा ठोकळा पूर्ण वाचलेला नाही आहे. फक्त मी काय केलं, आपला पेपर असते ना पेपर, मी एक रणभूमीची टेस्ट सिरीज म्हणून लावली होती. ते टेस्ट सिरीज मी रोज पेपर सॉल्व्ह करायची. त्यानंतर मी 4 सेक्शन बनवले आणि त्या 4 सेक्शन सब्जेक्टचे आणि कोणत्या सब्जेक्टचे किती क्वेश्चन बरोबर आहे ते लिहून ठेवलं त्याच्यात. मग आता समजले की मराठीचं आपलं 5 क्वेश्चन चुकून राहिले, मग ते कोणत्या टॉपिकवरती चुकून राहिले तर मग ते परत वाचायचं. बस मी ही स्ट्रॅटेजी फॉलो केली. मी प्रॉपर म्हणजे एकदम खूप सगळे पुस्तकं वाचले वगैरे असं काही नाही केलं. मी फक्त एक माझा मास्टर प्लॅन बनवला, त्या प्लॅनला फॉलो केलं, त्याच्यातूनच माझं. आणि मी प्रॉपर पोलीस भरतीसाठी आली होती. बॅचिंग मी पोलीस भरतीसाठी लावली होती, पण क्रॅक माझी जलसंपदा झाली. तर सांगायचं तात्पर्य हे की तुम्ही जर हे सांगून येत असाल की सर मला पोलीस भरतीची लावायची आहे, सर मग मला राज्यसेवेची लावायची आहे, मग आता सर पण ॲडव्हर्टाइजमेंट करू शकले असते की हे राज्यसेवेची बॅच आहे, याचे 10,000 द्या, आणि हे पोलीस भरतीची बॅच आहे त्याचे 3,000 द्या. तर सरनं असं नाही केलं. सरांनी आता माझं जे बुक आहे ते बुक राज्यसेवेच्या मुलांजवळ आहे, कारण त्यांना ते आवडलं सरांचं कंटेंट. तर सांगायचं तात्पर्य हे की तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटवरती नका जाऊ, तुम्ही याच्यावर जा की पुढचा माणूस तुम्हाला कंटेंट काय देऊ राहिला. हुशार झालं गाव आहे आज, तुम्ही हुशार आहे, सगळेच हुशार आहे इथे. तुम्ही फक्त स्वतःला ओळखा की मला हा सब्जेक्ट जमते ना, मग मी याच्यात मास्टर करणार. तुम्ही स्वतःची एक स्ट्रॅटर्जी बनवा, ते स्ट्रॅटर्जी फॉलो करा, तुमचा रिझल्ट 100% आहे. आता बघा, एक्झामचा अर्जुन सगळेच असतात आहे ना, आपण अर्जुन आहोत, पण त्या अर्जुनाला कृष्णाची गरज पडली होती. आणि जर तुमच्या लाईफमध्ये प्रॉपर कृष्ण नसेल तर तुम्ही काहीच क्रॅक करू शकणार नाही. मला मराठीचे कृष्ण सर भेटले होते, त्याच्यामुळे आज माझ्या मराठीचा एवढा चांगला रिझल्ट आला. मराठीसोबतच बाकी पण सब्जेक्ट होते, पण ते मी हळूहळू करून स्वतःहूनच केले. म्हणजे त्याच्या काही अशा अलग अलग ट्युशन वगैरे नव्हत्या लावल्या. मला मराठीचा इश्यू होता म्हणून मी मराठीची ट्युशन लावली. आणि तर सांगायचं तात्पर्य हेच की तुम्ही तुमची स्वतःची म्हणजे प्रत्येकाची, मी यांनी याची स्ट्रॅटेजी अलग सांगितली. माझी पर्सनॅलिटी वेगळी आहे. माझी पर्सनॅलिटी मी सोशल आहे खूप जास्ती, म्हणजे मला फिरायला पाहिजे, बाहेर जायला पाहिजे, याच्यातूनही सगळा टाईम. म्हणजे मी हे म्हणतो की तुम्हाला जे वाटते ना तुम्ही ते करा, पण तुमचं एक टाईम ठेवा, एक लिमिटेशन ठेवा की मला दिवसातून 6 तास करायचं आहे तर 6 तास करायचंच आहे. आणि मुलींना एक गोष्ट मी आवर्जून सांगू की मला वडील नसल्यामुळे मला माझ्या घरून फक्त एकच गोष्ट मिळाली होती, ते म्हणजे स्वातंत्र्य. मला घरून पैसे नाही मिळाले. मी इथं ट्युशन घेत होती 10वीच्या 12वीच्या, कधी टायपिंग क्लासेसवर शिकवलं,
आपल्या पेपर होते ना, तिथे चेकिंगले मुलं मुली असतात, मी त्या कामाला गेली. त्यानंतर मी हे पोस्टर असतात डिजिटल, हे पोस्टर बनवते. अजूनही मी तो जॉब करतो. मी आज नोकरीवर लागली पण मी तो अकॅडमीचा जॉब सोडलेला नाहीये, मी अजूनही तो करतो. तर मी असा जॉब करून म्हणजे एक्सक्यूज आपल्याकडे खूप असते की बा माझ्या घरचे पैसे नाही देत, आता मग मी रूमवर कसा राहू, मग मी इथे जेवण कसं करू, मग मी धावायला कसा जाऊ. माझा तर पाय तुटला होता. माझा पाय तुटला असूनही या फिजिकलमध्ये मी 35 मार्काचं ड्रायव्हरचं फिजिकल मारलं होतं. म्हणजे अशी मोठी गोष्ट नाही आहे, पण सांगून राहिली की तुम्ही एक्सक्यूज देऊ नका, तुम्ही त्याच्यातून मार्ग काढा. तर मला माहित होतं, मी तर प्रॉपर पोलीस भरतीवाली होती, माझा अभ्यासही तोच होता, इकडचं काही नव्हतं. पण मला समजलं होतं की इकडे आपलं जमून नाही राहिलं, फिजिकल आडवं येऊन राहिलं, आणि पहिले फिजिकल असते, पहिले पेपर नाहीये. त्याच्यामुळे मग मी इकडच्या पण एक्झाम ट्राय केल्या. आणि ते कसं आहे, तुमची जर स्ट्रॅटर्जी प्रॉपर असेल तर तुम्ही कोणती पण एक्झाम क्रॅक करू शकता. कारण मी 4 फील्ड बदलवले आहे, म्हणजे मी 4 फील्ड क्रॉस करून इकडे आलेली आहे. अजूनही मला पुढे जायचं आहे याच्यात, पण आता हे भेटली तर हे असं आहे ते. म्हणून तुम्ही एक्सक्यूज देऊ नका की बा होत नाही, असं नाही तसं नाही, असं काहीच नसते. तुम्हाला घरून स्वातंत्र्य भेटलं हेच खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याचा चांगला फायदा घ्या, जास्त गॅप देणार नाही. एवढं बोलून माझे 2 शब्द संपत नाही. सरांनी एवढा सपोर्ट केला, सरांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो, मॅडमचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. धन्यवाद. आहे ना लाख बोलायची अनुभव खूप महत्त्वाचा असतो. आणि बॅचमध्ये पण जेव्हा मला असं वाटायचं, पण तिची जिद्द वाटायची डोळ्यात पण याची आपल्या गायत्रीची. कारण पायाचा फ्रॅक्चर आणि बाकीचे तेवढ्यात कसं असते, तो वातावरण झालेलं असते, काहींचा ग्राउंड बनलेला असते, 42, 46 काही दिलं होतं, आणि बाकीचे सोबतचे लागल्यावर कसं आहे टेन्शन येते ना. ती म्हणे सर पाया असं करू काय? मी म्हटलं अळगावचं लेप आहे, कारण माझंही मानेचा प्रॉब्लेम झाला होता, मी पण ते लावून आलो होतो. आणि कसं असते, तुम्ही सातत्य ठेवा, सर्वात महत्त्वाचा प्रामाणिकपणा. पृथ्वी गोल आहे, तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टी घडणारच आहे की बरोबर. आणि काही गोष्टी होते, पण कधी 1 मार्कानं 2 मार्कानं 0 पॉईंट रिकामी जागा. तर हे असं या पृथ्वीवर लागल्यावर मी म्हणा की कोणीच असं एखादी व्यक्ती नाही आहे की ज्याला प्रॉब्लेम येणार. ते तर अडचण तर राहणार आहे ना, पण आपल्याला 1400 ग्राम म्हणजे आपल्याला देवानं चांगलं दिलं आहे सर्व काही. आता कोणाकडे पहा, शरीर आहे पाहू नाही शकत, डोळे चांगले, सर्व अवयव चांगलं, आरोग्य चांगलं आपलं आहे की नाही बरोबर. आई वडील पण चांगले, नाते गीते सब फॅमिली आहे, म्हणजे सर्व गोष्टी आहे ना. जर विचार केला तर आपण कधी कधी निगेटिव्हमध्ये राहून निगेटिव्ह विचार करत राहतो. आणि तुम्हाला म्हणजे मी असं सांगणार असतो की मी तरी स्वप्नात विचार केला होता का हिरोचा रोल भेटला आपल्याला मराठी मूवीसाठी. उल्लंघन नावानं आपला पिक्चर येणार आहे, म्हणजे आधीच फटाके फोडून काय अर्थ नाही आहे, चालन नाही चालन नंतर. पण याच्यासाठी सांगतो खरंच, म्हणजे माझे तर आता जसं काही रील्स होती त्याच्यामुळे टाकतो, नाही तर तुम्हाला वाटलं असं सर या राऊंड हे गाण्यात कसं काय घुसले. तर माझे मित्र पण ते एकदम जेव्हा ते समजा होईल, समजा हँगच होऊन गेले, अरे व्याकरण शिकवत होता, आता श्यामनगरलीच होता, काली दिसला होता म्हणून. तर माणसानं कसं आहे, प्रत्येक गोष्ट काही ना काही नवीन करत राहायचा प्रयत्न करावा. आता ठीक आहे हे बॅच आहे, पण त्याच्यावर पूर्ण विराम नाही. डोक्यात कसं आहे, आपल्याकडे त्या सर्व गोष्टी आहे, आपण हातपाय चालवा लागेल ना. म्हणून तो म्हटलं 1 कमवतील 4 घरात बसून राहील, कुठपर्यंत पूर्ण तो पूर्ण. एक वेळा तो बिमार पडला ना तर खतम कार्यक्रम आहे त्याचा, सर्वच निघाला ना. म्हणून आपल्याकडे त्या सर्व गोष्टी आहे. लकी आहे आपण, आईवडील कशी असो ते आपल्याला सपोर्ट करून राहिले आहे की बरोबर. पूर्ण जमाना एक तर आईवडील तुमच्या पाठीशी राहते, फॅमिली राहत, सर्व गोष्टी आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. वेगळा विदर्भ झाला तर उपराजधानी अमरावती. आजपासून कालपासून विमान बी चालू झाली, बेलोरा अमरावती. उससे भी बेकार अशी निर्माण करा का त्या इथून आता विमानतळ इथंच आहे, त्याच्यात बंद्या फॅमिलीने घेऊन बा लाईफमध्ये एक तर ते अचिव्हमेंट हाही टार्गेट ठेवा. तुम्ही पण संसद मुस्त्री बेकार नागपूर खतम विषय म्हणजे सांग असं पाहिजे. म्हणजे मनात विचार आणायला लागते. लोक काय सांगणार, चुका काढणार तर प्रत्येकात काढते, आणि जो निगेटिव्ह असते त्याच्या डोक्यात नक्की जास्त लोड नाही घ्यायचा. 80-20चा रेशो आहे. तुम्ही 10 लोकांना कलेच्या काढून टाकाल तरी तो म्हणून निवडूच करू शकतो. म्हणजे चुका काढणारा हा निगेटिव्ह जो असेल तो निगेटिव्ह विचार सोडणार नसते. एक तर तोंडावर नाही सांगा, माघारी सांगा, म्हणून तो लोड नाही घ्यायचा. आपल्याला काय वाटते आहे की नाही बरोबर. म्हणून 10 मधले 8 लोक नक्कीच ते 80-20 राहते, ते विरोध करणार. 2 आपल्यासारखे पॉझिटिव्ह असते, पण आपण नाही विरोध करायचा, आपण प्रामाणिकपणे पॉझिटिव्ह राहायचं.
लोक आपल्याबद्दल कसे व्हावं, तो त्याची मानसिकता झाली. तुम्ही एखाद्याला एकदम चेंज करू शकता का मानसिकता? नाही करू शकत. तर तोंडावर तुमची स्तुती करून माघारी ज्याला निगेटिव्ह सांगायचं आहे तो तुमचा निगेटिव्ह सांगणार. तुम्ही लागा, तुम्ही करोडपती व्हा, तुम्ही काही व्हा, सर्व काही म्हणजे कोणतं पदावर जा, आहे की नाही बरोबर. म्हणून सबकी सुनना निर्की करणार, शेवटी तुमचा अंतिम ध्येय एकच आहे, अमरावतीत तुम्ही आहे. आपल्याला हा विषय आपण कच्चा पडून राहिलो. म्हणजे या दोघांच्या भाषणातून आपल्याला, मला पण शिक्षक म्हणजे काय सर्व शिकवत नसते, विद्यार्थ्याकडून बी शिकायला भेटत असते. मी तर प्रत्येक गोष्ट, कोणाच्या लग्नाने गेलो तर तुम्ही पाहुण्यासारखं बसणार नाही ना, आपलं कचटचं बजेट कुठं ना कुठं काही ना काही चालू राहते. मग त्याच्यातूनच ते स्वाभाविक भाषा, जसं गायत्रीनं म्हटलं. म्हणजे मी काय करतो आहे, जनरल जे आपल्या लाईफमध्ये घडून राहिलं ना, ते किस्स्याचा आधार घेऊन बाकीच्या लाटे काय सर काय टाइमपास करू राहिले काय, तुम्हाला बघा हळूहळू मग मागं पुढं समजते. हे उदाहरण सरनं कहून म्हटलं असं. प्रयोजित क्रियापद एकदम प्रोफेशनल लँग्वेजमध्ये नाही कळत ना, ते तर सांगतोच आपण. मग आपण असं म्हणत आहे, शेवटी त्याचे उद्देश एकच आहे ना, तर कोणीतरी कर्त्याने क्रिया करायला प्रेरित करते. मग आपण लग्नाचं उदाहरण घेऊन टाकतो. का नवरदेवाला नाचायचं नव्हतं, नवरदेवाच्या पुढे नाचायचं नव्हतं, पण दुसरा येऊन त्याचा हात वर करते ना, नाचणं, मग तो नाचतेच ना, म्हणजे त्याने प्रेरित करणं. मग सायन्स असो की काही, डायरेक्ट डोक्यातच जाऊन बसणार आहे. अच्छा असं आहे का, माय बी मित्र मैत्रिणी म्हणजे धक्का देईल तसं नाचणं नाही, मग ते नाचवतेस ना, झालं प्रेरित क्रिया. पण कळलं आहे ना, असं आहे की नाही बरोबर. तर ठीक आहे, तुमचा जास्त वेळ नाही घेता. दोघं आपल्या म्हणजे मॅसेज आला मला, गायत्रीचा पण मॅसेज आला आधी, सर मी लागलो, बाकीची पोरं लागले असं ते आले नाही याचा अर्थ असं नाही आहे. कोणाला डॉक्युमेंट हे ते गडबडीमध्ये होऊन जाते, मागं पुढं येणं, बरोबर आहे. आणि असा अनुभव तुम्हाला म्हणजे काय होते, प्रेरणा भेटते. आता बाकीचा अनुभव तुम्ही असं घ्या तर युट्यूबवर दुनियाभराचा आहे, पण जे रिॲलिटी आहे ऐकणे बरोबर, खूप काही शिकतो म्हटलं तर प्रत्येक गोष्टीतून शिकायला भेटते. जसं ते अमहा स्वरादी शिकवायचा 1 तास, तुम्हाला 1 तास शिकवलं समजा की फक्त टिंबावर, नाही बोलतो म्हटलं तर अमहाला स्वरादी म्हणतात आगे वळून 2 मिनिटात बी होते. टार्गेट आपला टायमिंग नाही पाहिजे. म्हणजे टायमिंग कसं, सर तुम्ही या आठवड्यात हे एंड करा, मग मला टार्गेट द्या, मी तर धडधड काही करून काय म्हणेन, कारण टार्गेट ट्रेन एवढं संपलंच पाहिजे. संपलं नाही, आउटपुट आला किती बा, मी शिकवलं मी चेक करत राहतो. म्हणजे मी भाषेचे मूलभूत घटक शनिवारी टॉपिक घेतला, शनिवारी घेतला असं, शुक्रवार शनिवार, सोमवारी पहिले 2 प्रश्न सांगतो, हावभावानं खेळतो मी, 5 असो की 10, वाटलं का रे या कोपऱ्यात थोडंसं वाटून राहिलं व्हायला अडचण, मग ते असं केलं तर होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मास्तर तर सर्वांनी शिकवते आहे बरोबर. पूर्ण 100% मी देतो, तुम्ही किती टक्के देता हे महत्त्वाचं. घरी सराव, या दोघांच्या अनुभवातून ही गोष्ट तुम्हाला नक्कीच कळली असेल. सराव आणि प्लॅन, आणि हा मॅटर नाही आहे तुम्ही मोबाईलला डायरेक्ट सोडून द्या किंवा लॅब म्हटलं अभ्यास पुस्तक असे दुसरं काहीच विचार नाही. सर्व करून सर्व करा, पण आपल्याकडून ते झालं पाहिजे, आपल्याला झेपलंच पाहिजे. मी तर 30 उदाहरण सांगेन, 30 उदाहरण तुम्ही लक्षात ठेवू शकता का, हे महत्त्वाचं. जसं त्या गायत्रीचं नियोजन आहे, 6 तास अभ्यास झालाच पाहिजे. मग तो दिवसा वेळ गमवला तर रात्री करणार, कधी करणार, पण 24 तासापैकी 6 तास मला करायचे आहे. मग कोणाचं 11पर्यंत जर काम असेल, म्हणजे असे ना मित्राचं एखाद्या मित्राचं वाढदिवसाला गेलते किंवा काहीतरी निमित्तानं 9 ते तुमच्या 11चा तो 2 तास डुबला, मग 5ला उठत असाल तर 3 देवतात. एखाद्या दिवशी उठतोच तर पण ग्राउंड राहते, एखाद्याची राखण जेव्हा लग्न राहते रात्रभर आपण थांबतोच ना, 1:30 नाचते लोक, जागरण तर करतोच ना. आई वडील आपल्या शेतात चालले तर डोकरं गिकरं नाही आले पाहिजे, 1पर्यंत जागरण करूनच राहिले ना. की कोणाच्या शेतात जाऊन तुम्हाला ते पैसे देऊन राहिले, मग तुम्ही पुस्तकाला वेळ द्यायला पाहिजे ना. आणि सर्व लोक देऊन राहिलेच आहे. नियोजन करावं लागते. मोबाईल पण महत्त्वाचा आहे, पण त्याला लिमिट आहे. नियोजनमध्ये त्याने बी वेळ ठरवा लागते, नाही तर 5 GB 1.5 वाजता संपते दिवसा. आणि उन्हाळा आहे म्हणून ते मी म्हटलं तुम्हाला उदाहरण, 11ला झोपला, सकाळी उठून 7:45 आणि दुपारी जेवला, खवलून झोपला 12 ते मग 5पर्यंत सण भरून राहिला. मग जर 24 तासापैकी आपण 12 तास झोपाच काढून राहिलो दिवसा आणि रात्र, तर मग 8 तास क्लास, 2 तास राहिले. म्हणजे नियोजन पाहिजे, प्लॅन पाहिजे. दोघांचं सक्सेस मी यांच्यासोबत कितीतरी मुलांना शिकवलं, कारण 2च नव्हते. कार्यशाळी घेतल्या, काही जेवढं घेता आलं, बरोबर आहे. पण सांगायचा एकच उद्देश आहे, कोणी किती चांगलं शिकवलं, मी कितीही सांगत असं चांगलं, पण जिथपर्यंत तुम्ही मनापासून 100% तुमचा देत नाही, जैसे ते डावडाव क्लासेस होत नाही नेतं, या जा ऐकले बरोबर. आणि आपली मेंटॅलिटी बनली. ऑनलाईन स्टडी पण चांगली आहे, पण त्याच्यात तुम्हाला ते त्याचं आउटपुट काय आहे
नाही तर भरलं आहे बा 100 रुपयात 30 रुपयात म्हणून याचंही घ्या त्याचंही घ्या. त्याच्यात हा तुम्ही विचार करत जा किंवा त्याच्यात त्याचे एकूण व्हिडिओ तास किती आहे, आउटपुट काय. 1 वर्ष तुम्ही त्या गोष्टीला वेळ दिला तर 1 वर्षानंतर बी तुम्ही कालही 43 आजही 43 तर मग अर्थ काय. तुम्ही ग्राउंड लावला आहे, कालही 26 गुण मार्क होते आणि तुमचे 3 वर्षाचे 36 महिने दिल्यानंतर बी 26च आहे. तर मग तुम्ही सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास दिलाय. मग त्याच्यातून एक तर तुमचं काहीतरी चुकून राहिलं आहे. मार्गदर्शक योग्यच आहे, क्लास ते मार्गदर्शन तर पाहिजेच कोणत्या गोष्टीला. त्यानं तुमचं पुश होते, तुमची जी क्वालिटी आहे त्याची चमक त्याच्यामुळे गती होऊन जाते. तुम्ही अभ्यास करता कक पाठ असं वर्ण मला पाठ आहे पण त्याच्यात थोडं काही पुश केलं मी हलंत नाही म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी अशा तर ते लवकर आठवासाठी मदत होती. बाकी व्याकरण ऑलरेडी आपण हुशार आहेच सर्वच आहे की नाही बरोबर. मग ह्या गोष्टी आहेत, तुम्ही काय नवीन नाही आहे, असंच चालू द्या तुमची वेळी. आणि महत्त्वाचं म्हणजे कसं असं नाही आहे सर लई हुशार आहे मग गर्दी आहे काय पोरं, तर हुशार पोरं लागून बी गेली. आणि एजबारचा प्रकार जास्त होता यावेळेस, जास्त होता. आता मागची जेव्हा वेटिंग असेल समजा काहीतरी तेव्हा जी मुलगी लागली म्हणजे आणखी तिचे तुझ्या मागं असं नाही, तिने नक्कीच काय वाटलं असं धकधक होऊन राहिला असं तिला. यावी वेळेस GD मध्ये ती आहेच वाटते आपल्याला बाहेर. आता तिने माहिती आहे का ती ईश्वर झाली आहे की नाही बरोबर, की ती जॉईन झाली. आता पुढचं नाही काही एजचं लिमिट आहे ना, आर्मी लिमिट समजा. म्हणून वेळ थांबत नाही कोणासाठी. जसं मयूरचं आहे, मयूरचं मी शपथ सांगतो, मी असा पहिला विद्यार्थी पाहिला एवढा शांत म्हणजे पूर्ण वर्ग हसत असत. तो हसायचा पण आवाज कधी आला नाही, हसायचा पण डोक्यात काहीतरी चालू आहे बा याचा असं भास व्हायचं पहिले. म्हणजे मी असं सांगतो त्यांनी नाही सांगितलं पण मी वर्गात बी एखादं 3 उदाहरण दिले असेल ना तो तिच्या तिथं काय माहिती ऐकता 14 उदाहरण तयार करत असेल पण सोडलं नाही. म्हणजे मी म्हटलं तुम्हाला एक मागं कार्यशाळा घेतली, थोडं उशीर होता मागं बसला होता. म्हणजे दुसरा कोणी असताना थोडं बाहेर पाहू नये, वर्गाच्या बाहेर डायरेक्ट वर्गाच्या बाहेर म्हणजे पूर्ण वर्ग भरला होता पण तो तिथे बी बसला. म्हणजे कसं आहे म्हणजे ज्याने भूक आहे की नाही बरोबर. जसं आता तुम्ही आहे किती बी काही कधी म्हणजे आपण असं नाही करत म्हणजे हसणं घेणं म्हणजे याच्यासाठी जसं तुमचं मोबाईलही महत्त्वाचं आहे, तुमचं एखाद्याचा मित्राचा वाढदिवसही महत्त्वाचा आहे, परंतु आपल्या अभ्यासाच्या आड नाही. पहिले प्राधान्य अभ्यास आपला ध्येय, नंतर मग उरलेला वेळ म्हणजे विचार करणं हे तेही मत. आता मी जसं शिकवताना फक्त एकदम कीर होऊन शिकवीन, मास्तरचेच चेहरा 12 वाजता तुमची ते खतम होऊन जाईल. सकाळी ग्राउंड हे ते ऊन एवढं तणाव जागा येते, कोणाला आर्थिक प्रॉब्लेम वेगवेगळे प्रॉब्लेम. म्हणून मी हसवत काय त्यांना थोडंसं एवढी नाही हसत आपण पॉईंट टू पॉईंट पण आपल्या पकडे राहायला छोडणार कंटेनला भरकटून काम नाही जात आहे की नाही बरोबर. आणि होऊन जाते ना. पण मी म्हणतो एखाद्याने 7-8 वर्ष झाले पण आपल्याला ते थोडा प्रॉब्लेम चालला तरी आपले 15-14 चुकू राहिले तर मग तुम्हाला तुमचं काम आहे ते डिसिजन करणं. एक्झाम कोणासाठी थांबणार नाही. तुमचं काम असं असते चव्हाण सरकडे नाही पडलं ना प्लॅटफॉर्म चेंज करायचं का. कारण काय, कारण होऊ शकते माझीच पद्धत सर्वांना परत कळत असंही नाही, कोणाला फास्ट बी पाहिजे पण तुम्ही लवकर डिसिजन घेणं महत्त्वाचं असतं. काय कारण आहे, कारण नाही तर सरले वाईट वाटन काय, त्याला कोणी सांगन काय, मग त्याला वाईट वाटन काय. वाईट वाटायचं काय लावून बसले बाबा. कारण तुमच्यासाठी तुम्हाला तुमचा पेपरामध्ये तुम्हाला घोष नाही लागले तर तुम्हाला तुमचं भाडं गिळं देणं आहे, तुमचं चहा हुकंत. म्हणून आपण चांगले म्हणजे चांगला विचार करायचा आहे, पॉझिटिव्ह राहायचं आहे. आणि वेळ येते, पृथ्वी गोल आहे, तुमचं बी होणारच आहे. कोण काय सांगते झटकून टाकून त्याचं करत राहा फक्त होते. आता जेवढं भाग मी शिकवला कोणी मागं पुढं वाचते थोडंफार पण तुम्ही करत राहा काही ना काही तर जमून राहिलं ना, येऊन राहिलं ना, होणारच आहे. ठीक आहे. मग तर जास्त तुमचा वेळ न घेता, नाही तर मी रात्रभरी बोलायचं आहे. तर ह्याही कामाच्याच गोष्टी आहेत, तुमच्या फायद्याच्याच आहेत. आणि बाकी मग तुम्ही म्हणाल सर हे काही सांगू नका आम्हाला, आम्ही यूट्यूबवर पाहतो व्हिडिओ मग मोटिवेट होतो. विषय गंभीर आहे तिथं आहे की बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला या निमित्तानं मी एवढं सांगतो, रील्सला जेवढं कमी वेळ द्याल तेवढं तुमच्यातला चिडचिडपणा आणि तो जो एक मेंटॅलिटी बनली आहे आपली लवकर उरकाव हे कशामुळे झालेलं आहे. पण शपथ सांगतो लाईन जाऊ द्या किंवा तुमचं नेटवर्क ते गोल घुमू लागलं एवढं तुम्हाला असं चिडचिड तुम्ही झाली आहे. तुम्ही नव्हते चिडचिड पण तुम्ही त्याच्या मागं चिडचिड लागून चिडचिड झाले. असं वाटते की हा मोबाईल फोडू का म्हणते का फेकून
की त्याच्यात तुमचं मन आहे, कोणी काही काम सांगितलं असं वाटते त्याला फेकून मारू आपण असं, तर ते तुमचे दोष नाही, पण ते मनोरुग्णासारखं कार्यक्रम आहे, ते पाहा लागते, पण लिमिट आहे. ठीक आहे, मग बाकीचं थांबतो. आणि दोघांनी बॅचला येऊन मार्गदर्शन केलं, तुम्हाला वेळेतून वेळ काढला, उद्या जाणार आहे होते का, त्याच्यामुळं सर्वांचं काही विचारायचं कोणाला आणखी गणित गिरीत तो बरोबर ठीक आहे, मजा ठीक आहे. मग काही